आरोग्य सेवांवर येत्या 3 वर्षात 11,000 कोटी खर्च करण्याचं राज्य सरकारचं नियोजन आहे। शासकीय ट्रॉमा केअर युनिट स्थापन करण्यासाठी 100 कोटी रुपये आणि आवर्ती खर्चासाठी 18 कोटींचा निधी। टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरला आयुर्वेदिक संशोधन केंद्रासाठी 10 हेक्टर जमीन देण्यात येईल। प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिन केंद्र उभारण्यात। नाशिक नागपूरमध्ये वैद्यकीय शिक्षण संस्था उभारण्यात येईल। तसंच पुणे शहराजवळ 300 एकर जागेवर इंद्राणी मेडिसिटी उभारणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे। राज्य सरकारनं सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला आणि नवजात शिशु रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय अर्थसंकल्पातनं जाहीर केलाय। हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, भंडारा, जळगाव, नगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड या सगळ्या जिल्ह्यात प्रत्येकी 100 खाटांचं स्त्री रोग रुग्णालय उभारलं जाईल। तसंच अकोला आणि बीड इथं आधीच रुग्णालयाचं बांधकाम हाती घेण्यात येत आहे। किडनी स्टोनच्या रुग्णांसाठी मोठी घोषणा बजेटमध्ये करण्यात आली आहे। ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयात रुग्णांना किडनी स्टोन काढण्यासाठी मोफत उपचार करता येणार आहेत। तसंच पुढील 3 वर्षात 200 खाटांच्या सर्व रुग्णालयांमध्ये ही शस्त्रक्रिया मोफत होणार असल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितलंय। यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी 17 कोटी 60 लाखांची तरतूद करण्यात आली आहे। देशातल्या तरुणांना इथेच वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी म्हणून पदव्युत्तर शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुंबईतील सेंट जॉर्ज, नाशिकमधील आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरमधील बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार आहे। पदव्युत्तर अभ्यासक्रमात आधुनिक तंत्रात फिजिओथेरपी तंत्राचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदानाची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजेटमध्ये केली आहे। याचा 20 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। तसंच शेततळ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात 75,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे। कृषी निर्यात धोरण तयार करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य असल्याचं पवार अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाले। ठाकरे सरकारच्या तिसऱ्या अर्थसंकल्पात शेती आणि शेतकरी केंद्रस्थानी होता। कृषी विभागाला 3025 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। नियमित व्याज परतावा करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानाची घोषणा करण्यात आली। तसंच मसाल्याच्या पिकांचा बागायती पिकांमध्ये समावेश करण्यात आला। शालेय शिक्षण विभागासाठी राज्य सरकारनं 2354 कोटींची तरतूद केली आहे। शिष्यवृत्तीधारक योजना आधार कार्डशी जोडल्या जाणार आहेत। तरुणांना राज्यातच वैद्यकीय शिक्षण मिळावं यासाठी पदव्युत्तर शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय। मुंबईतील सेंट जॉर्ज, नाशिकमधील आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरमधील बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार आहे। राज्याच्या अर्थसंकल्पात मंदिराच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे। यामध्ये वडाळ्यातील राम मंदिर विकासासाठी आणि कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर विकासासाठी प्रत्येकी 25 लाखाची तरतूद करण्यात आली आहे। तर अष्टविनायक विकास योजनेसाठी 50 कोटीचा निधी देण्यात आला आहे। रायगड किल्ला आणि परिसराच्या विकासासाठी 100 कोटींच्या निधीची बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे, घोषणा करण्यात आली आहे। राजगड, तोरणा, शिवनेरी, विजयदुर्गासाठी 14 कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आलाय। तसंच शिवाजी महाराजांचे किल्ले गनिमी काव्या याला हेरिटेज दर्जा मिळावा म्हणून युनेस्कोकडे सविस्तर प्रस्ताव राज्य सरकार पाठवणार आहे। राज्यामध्ये विद्युत वाहनांची संख्या वाढवण्याचे प्रस्तावित आहे। 2025 पर्यंत 5000 चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पुण्यात भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली। या सावित्रीबाई फुले भिडेवाडा विकास निधीसाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी 100 कोटींचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे। तसंच राज्यातल्या महापुरुषांच्या मूळ गावातील शाळांना 1 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल। गडचिरोली इथं नवीन विमानतळाचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। गडचिरोली या संवेदनशील जिल्ह्याला राज्याशी वेगवान मार्गाने जोडण्यासाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। नक्षलग्रस्त जिल्ह्यात रोजगार वाढीसाठी याचा उपयोग होणार आहे। अलिबागमधील महाराष्ट्र
कृती समिती आणि मच्छीमारांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेतील प्रस्ताव मंजूर करावेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सागरी जिल्ह्यासाठी 50 कोटींची तरतूद करावी. 120 हॉर्स पॉवर इंजिन मासेमारी नौकांचा डिझेल परतावा आणि कोटा द्यावा. 300 कोटी थकीत डिझेल परतावा द्यावा अशा त्यांच्या मागण्या आहेत. ज्योतिबा मंदिरातील ई पास रद्द करून मंदिराचे 4ही दरवाजे खुले करावेत. या मागणीसाठी ग्रामस्थांनी गावबंद आंदोलन पुकारले. हे आंदोलन बेमुदत असून आज पहिल्या दिवशी गावातील सर्व ग्रामस्थांनी व्यवहार बंद ठेवून मंदिरासमोर ठिय्या आंदोलन केलंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्या याचिकेवर आता 15 मार्चला सुनावणी होणार आहे. दिशा सलियन मृत्यूबाबत आरोपांप्रकरणी एफआयआर रद्द करण्यासाठी दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यात राजकीय हेतूनं गुन्हा दाखल केल्याचा आरोप राणेंच्या वकिलांनी केला. आता या प्रकरणी पुढच्या मंगळवारी हायकोर्टात सुनावणी पार पडेल. तामिळनाडूच्या कोडाईकनल टेकड्यांवरील जंगलात वणवा पेटलाय. दिंडीगुल जिल्ह्यात या टेकड्या आहेत. त्यातील मंजूर जंगलात ही आग लागली आहे. त्यानंतर ती आजूबाजूच्या परिसरातही पसरली आहे. वन विभागानं तातडीनं आग विझवण्यासाठी पथकं रवाना केली आहेत. तर ही आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्याची मागणी पर्यावरणप्रेमी करतायत. बेशिस्त वाहन चालकांवर सीसीटीव्हीची नजर. कल्याण डोंबिवली शहरांच्या मुख्य चौक रस्त्यांवरती बेशिस्त वाहन चालकांवर सीसीटीव्हीद्वारे चालान पाठवण्यात येते. या ई चालान माध्यमातून अवघ्या काही दिवसात 1.5 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय. बेशिस्त वाहन चालकांना हा दंड ठोठावण्यात आलाय. कल्याणमधील कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या 3 लाख ग्राहकांना वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्याची संधी मिळणार आहे. ग्राहकांना लोक अदालतीत सहभाग घेऊन विलासराव देशमुख अभय योजनेतील सवलत मिळवावी लागेल. जिल्ह्यात गेल्या 3 वर्षात 40,283 अधिकृत गर्भपातांची नोंद पुण्याच्या आरोग्य संचालनालयात करण्यात आली आहे. त्यातील 93% गर्भपात हे खासगी तर 60% शासकीय गर्भपात केंद्रात करण्यात आले. हा आकडा नक्कीच मोठा असून यामागची कारणं अनेक असल्याचं कळतंय. नागपुरातील अर्भक सापडल्यानंतर ही माहिती आता प्रकाशात आली आहे.